नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। मोहोरे तालुका पन्हाळा येथे व्यवसाय मार्गदर्शन मेळावा संपन्न। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दलित महासंघाच्या वतीने पन्हाळा तालुक्यातील मोहोरे येथे व्यवसाय मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे प्रदीप भोरे, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे प्रताप शेळके, संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळाचे विश्वास कारंडे व सामाजिक न्याय विभागाचे प्रतिनिधी यांनी उपस्थितांना विविध योजनांची माहिती दिली। यावेळी बोलताना दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर वायदंडे म्हणाले की सुशिक्षित बेरोजगार तसेच युवक वर्गाच्या उन्नतीसाठी शासनाकडून अनेक योजनांच्या घोषणा होतात, परंतु महामंडळामार्फत होणाऱ्या योजनांचा तळागाळातील लोकांना किती लाभ होतो हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। काही ठिकाणी तर बँका अडवणूक करतात, त्यामुळे शासनाच्या सर्व योजना या गरजू लोकांमधील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आणि अडवणूक करणाऱ्या बँकांच्या विरोधात दलित महासंघ व्यापक लढा उभारणार असल्याचे सांगितले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य खऱ्या अर्थाने आचरणात आणण्याची गरज आहे। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी महापुरुषांचे आचार विचार डोळ्यासमोर ठेवावेत असे सांगितले। या व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यासाठी मोहोरेचे सरपंच प्रदीप डोईफोडे, माजी सरपंच प्रशांत शेळके, मालेचे सरपंच उत्तम पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सागर लोंढे, प्रकाश सूर्यवंशी, अशोकराव गायकवाड, सुनील मोरे, शशिकांत नांगरे, नागनाथ घाडगे, सातवेचे माजी उपसरपंच माणिक पाटील, बाबासाहेब आभरे यांच्यासह दलित महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते। वारणानगरहून राजेंद्र पाटील। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा।